जी मशागतीची कामं चालू आहेत आणि त्यामध्ये मशागतीला अडचण येत आहे. कारण आहे की डिझेलचा पुरवठा कमी होत आहे आणि ते प्रशासनाने सक्ती केलेली आहे की बाबा ट्रॅक्टरच तुम्ही इथे पेट्रोल पंपावर आणा, तेव्हाच आम्ही तुम्हाला डिझेल किंवा काय जे पेट्रोल लागेल तर पेट्रोल इथं देऊ जागेवर. परंतु शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणणं म्हणजे किमान समजा 1000-1500चा भुर्दंड त्यांना पडणार आणि त्यामुळे आम्ही आज इथे कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला आलो होतो. जिल्हाधिकारी साहेबांशी आमची चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये आम्ही मागणी केली की किमान एका वेळेला जर तुम्ही ट्रॅक्टर बोलवलं तर किमान त्यांना 200 लिटर डिझेल त्यांना तुम्ही दिलं पाहिजे. आम्ही ही मागणी केली की त्या पेट्रोल पंप धारकांना माहीत आहे की कोण शेतकरी आहे, कोण त्यामध्ये अवैध काम करणारे धंदे करणारे आहेत आणि विनाकारण साठा करणारे साठेबाज डिझेलचा कोण आहे. तर त्या संदर्भातही जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की त्याची मीटिंग आम्ही पेट्रोल पंप धारकांची घेणार आहे आणि त्या संदर्भात निर्देश देऊ. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना डिझेलचा आम्ही 200 लिटरची मागणी केली तर त्यांनी सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करू. आमची ही आग्रही मागणी त्यांनी ऐकली आणि मान्यही केली. तत्वताकीने मी सांगतो की सर्वांना जास्तीत जास्त डिझेल देण्याची मागणी त्यांनी मान्य केलेली आहे. खताचा जो काळा बाजार हे कृषी केंद्रवाले करून राहिले की लिंकिंगचा सक्ती करून राहिले. लिंकिंगची जर लिंकिंगच्या सक्तीच्या संदर्भात जर काही तक्रार असेल तर ते आम्हाला एक नंबर त्यांनी दिलेला आहे, त्यावर थेट तक्रार करा आणि त्या कृषी केंद्र चालकाचं कृषी केंद्र तात्काळ सील करण्याचं काम आम्ही करू अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.